नमस्कार. आज आपण एका विशिष्ट पुस्तकावर आलेल्या प्रतिक्रिया आणि जी काही माहिती उपलब्ध आहे त्याचा जरा सखोल आढावा घेऊया. हो. पुस्तक आहे ना नवरे यांचं श्री स्वामी समर्थ सरामृत. तर याबद्दल जी माहिती मिळाली आहे त्यात काही महत्वाचे मुद्दे आहेत. नक्कीच. आपल्याला जी माहिती मिळाली आहे म्हणजे त्यानुसार हे फक्त एक चरित्र नाहीये किंवा फक्त कथा नाहीत. नाही. तर यात श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या जीवनातल्या घटना आहेत, चमत्कार आहेत, त्यांचे उपदेश आहेत. आणि हे सगळं कसं म्हणजे जणू काही एक प्रत्यक्ष अनुभव आपण घेतोय असं म्हटलंय. बरोबर. अनुभवासारखं. हां. तर मग या माहितीतून नेमकं काय वेगळं दिसतंय या पुस्तकाचं? चला याचाच जरा शोध घेऊया. हो. सुरुवातीला जी माहिती आहे त्यात एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते की यात केवळ घटनाक्रम नाहीये, तर श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं खूप सखोल तपशीलवार वर्णन आहे. हो. पण मग फक्त तपशीलच महत्वाचा आहे का इथे? नाही. आणि मला वाटतं इथेच माहितीमधला पुढचा मुद्दा येतो. या वर्णनासोबतच असं दिसते श्रोतांमध्ये की त्यात जे चमत्कार सांगितलेत ना, चमत्कारांचा उल्लेख आहे. हो, ते काल्पनिक नाहीत तर सत्य घटनांवर आधारित आहेत असा दावा केला जातोय. अच्छा. आणि याला पुष्टी कशी? तर म्हणे भक्तांचे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत त्यावर भर दिला गेला आहे असे म्हटले. म्हणजे वाचकाला ते जास्त खरं वाटावं म्हणून. हो, शक्यता आहे. त्यामुळे ते केवळ वाचण्यापुरतं राहत नाही. बरोबर. म्हणजे कुठेतरी विश्वास ठेवण्याकडे कल दिसतोय. आणि यात भाषेचा पण वाटा असेल ना, कारण भाषा एकदम भक्तिपूर्ण आहे पण तरीही सहज सोपी आहे असं पण म्हटलंय. अगदी बरोबर बोललात. सहज सोपी भाषा हे एक महत्वाचं माध्यम आहेच, पण माहितीनुसार खरा उद्देश अजून वेगळा दिसतोय. काय उद्देश? हे पुस्तक म्हणे फक्त माहिती देण्यासाठी नाहीये, तर वाचकांमध्ये श्रद्धा आणि शरणागतीची भावना जागृत करण्यासाठी आहे. श्रद्धा आणि शरणागती? हो. इन्स्पायर्स डीप फेथ अँड सरेंडर अशी इंग्रजी नोंद पण आहे माहितीमध्ये, जी हेच सांगते की हा ग्रंथ वाचकाला एका वेगळ्या मानसिक भावनिक पातळीवर घेऊन जातो. अरे वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त माहिती नाही तर भावनांना आवाहन करण्याचा प्रयत्न दिसतोय. याचा परिणाम काय होतो असं माहिती सांगते? काही उल्लेख आहे? हो, आहे ना. माहितीनुसार याचा परिणाम खूप खोलवर होतो असं म्हटलं आहे. म्हणजे हे लिखाण वाचकांना, खास करून जे लोक कठीण परिस्थितीतून जात आहेत त्यांना एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, आंतरिक शक्ती, हो, आशा आणि एक प्रकारचं दैवी दिशादर्शन मिळतं. गिव्स होप, स्ट्रेंथ अँड डिवाइन डिरेक्शन हे शब्दप्रयोग थेट माहितीमध्ये सापडतात. अच्छा. आणि इथेच तो मुद्दा येतो, गोष्टींऐवजी साक्षात अनुभूती हा उल्लेख खूप महत्वाचा आहे. अनुभूती? हो, जो या ग्रंथाचं वेगळंपण अधोरेखित करतो. म्हणजे फक्त कथा वाचून आनंद मिळवणं नाही, तर काहीतरी प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं वाटणं यावर जास्त भर दिसतोय. अनुभूती शब्द वारंवार येतोय असं दिसतंय माहितीत. याचा नेमका अर्थ काय लावला असेल? म्हणजे केवळ एक भावनिक प्रतिसाद की अजून काही खोल? माहिती ज्या प्रकारे मांडली आहे त्यावरून वाटतं की अनुभूती म्हणजे फक्त भावनिक प्रतिसाद नाहीये. मग काय? तर ती एक प्रकारची आंतरिक जाणीव असावी किंवा एक बदल. हे पुस्तक वाचताना केवळ ज्ञान मिळत नाही, तर एक प्रकारचा दिलासा मिळतो, मार्गदर्शन मिळतं आणि स्वतःच्या आत बघण्याची संधी मिळते असं सुचवलं जातंय. ओके. म्हणूनच माहिती सांगते की हा ग्रंथ केवळ वाचायचा नाहीये, तर तो अनुभवायचा आहे. आणि म्हणूनच असेल कदाचित की स्वामी समर्थांचे भक्त किंवा जे आध्यात्मिक मार्गावर चालले आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक एका प्रकाशस्तंभासारखं महत्वाचं ठरू शकतं असंही या माहितीत नोंदवले. बरोबर. कारण ते फक्त रस्ता दाखवत नाही तर चालण्यासाठी बळ पण देत असं दिसतं या माहितीवरून. अगदी बरोबर. आणि हे एका मोठ्या मुद्द्याकडे लक्ष वेधतं. कोणता? आध्यात्मिक साहित्याची भूमिका काय असते? ती फक्त माहिती देण्यापुरती नसते, तर वाचकाला आधार देणं, मार्गदर्शन करणं, त्याच्यात सकारात्मक बदल घडवणं हे पण असू शकतं. हो, बरोबर. या ग्रंथानिमित्त जी माहिती मिळाली आहे ती हेच अधोरेखित करते. अनुभूतीवरचा जो भर आहे तो हेच सांगतो की ज्ञानाइतकंच अनुभवालाही महत्त्व दिलं गेले आहे इथे. तर या सगळ्या चर्चेवरून आपण असं म्हणू शकतो की श्री स्वामी समर्थ सरामृत या ग्रंथाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हे पुस्तक फक्त घटनांचा संग्रह नाहीये, तर एक अनमोल ठेवा आहे आणि दिव्य अनुभव देणारं एक माध्यम म्हणून याकडे पाहिलं जात आहे. त्याची मांडणी, भाषा आणि मुख्य म्हणजे त्या अनुभवावरचा भर या गोष्टी त्याला खास ठरवतात असं दिसतंय. अगदी.
आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा पण मांडलाय माहितीमध्ये, काय? की हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही तर मनात खोलवर साठवून ठेवण्याचा आहे. म्हणजे इंग्रजीत म्हटलं तर टू बी फेल्ट, लिव्ड अँड एक्सपिरियन्स्ड. फेल्ट, लिव्ड अँड एक्सपिरियन्स्ड. हां. मग प्रश्न असा उडतो की एखादं ज्ञान किंवा श्रद्धा केवळ वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता ती जगण्याचा किंवा अनुभवण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.